क्वेश्चन सॉल्विंग करू आपण आज. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 15 डिग्रीज. ठीक आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. 12वीच्यांना तर बोर व्हायचं, पण ठीक आहे, आपण तितकं हळू नाही जाणार आहे. कॉस 15 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे. 15 डिग्रीज हा स्पेसिफिक अँगल नाही, स्पेसिफिक आय मीन टू से की हा स्टँडर्ड युनिट सर्कल मेथड वापरून आपण त्याच्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज नाही फाइंड आउट करू शकत, कारण आपल्याला 15, 75 आणि 90चा ट्रायंगल जो असतो त्याच्यासाठी कोणती प्रॉपर्टी नाही माहिती. तर कॉस 15 डिग्रीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करूयात, हा जो 15 डिग्रीज आहेत ना, 15 डिग्रीला काय लिहूयात, 90 मायनस 75, है ना, हा एक तरीका. ठीक आहे. पण तुम्हाला 75 डिग्री साठी पण नाही माहितीये, मग असे ते दोन स्टँडर्ड सांगा अँगल्स, स्पेसिफिक अँगल्स की ज्यांच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज माहितीये तुम्हाला. 45 आणि 45 आणि 30. एखादा म्हणेल 45 डिग्रीज मायनस 30 डिग्रीज. ठीक आहे. एखादा काय म्हणेल 60 डिग्रीज मायनस 45 डिग्रीज. हे सगळे वेज आहेत 15 डिग्रीजला लिहायचे इन द फॉर्म ऑफ डिफरन्स, म्हणजे कंपाऊंड अँगल मध्ये आपण त्या दिलेल्या अँगलला कन्वर्ट करतोय. आता कंपाऊंड अँगल मध्ये कन्वर्ट जर करतोय आपण, तर ह्या तीन पैकी कोणते यूज करायचे किंवा कोणता यूज करू आपण कंपाऊंड अँगल? हे दोन यूज करू शकतो, कारण ह्यांच्यासाठी आपल्याला स्पेसिफिक व्हॅल्यूज माहिती आहे. स्पेसिफिक अँगल्स आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढता येतात. पण 75 डिग्री साठी आपल्याला व्हॅल्यूज माहित नाहीये, तर हे नाही यूज करणार आपण. समजतंय का? हे यूज नाही करणार. मग कोणताही एक यूज करा. समजा मी याला लिहिलं कॉस ऑफ 15 डिग्रीज इक्वल टू कॉस 60 डिग्रीज मायनस 45 डिग्रीज. तर मग तुम्हाला कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला माहिती आहे. कॉस ए मायनस बी कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. म्हणजे कॉस 60 डिग्री कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी साइन 60 डिग्री इंटू साइन 45 डिग्रीज. ठीक आहे. आता कॉस 60 डिग्री काय, 1/2. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू 1/2. कॉस 45 डिग्रीची 1/√2. साइन 30 डिग्री सॉरी साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय, √3/2. आणि साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय, 1/√2. आता ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ज्या ऍड होत आहेत, दोघांचाही डिनॉमिनेटर काय, दोघांचाही डिनॉमिनेटर 2√2 आहे. मग न्यूमरेटरला डायरेक्टली ऍड करा. 1 × 1 1, √3 × 1 √3, 1 प्लस √3 अपॉन 2√2. तर ही व्हॅल्यू कशाची आली आहे, कॉस 15 डिग्रीची. अशीच तुम्ही साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू काढू शकता. साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही, जी येईल √3 मायनस 1 अपॉन 2√2. दिस इज √3 प्लस 1 अपॉन 2√2. आणि साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू काय येईल, √3. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज करायचा. या तिघांपैकी हे रिलेशन वापरा किंवा हे रिलेशन, मीन्स हा वाला कंपाऊंड अँगल वापरा किंवा हा वाला कंपाऊंड अँगल वापरा. यू आर गेटिंग साइन 15 डिग्रीज इक्वल टू √3 मायनस 1 अपॉन 2√. समजतंय? ओके. आता पहा, या टाइपचा क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, अरे हे तर आपल्याला जमतं, पिरियडिसिटी माहिती आपल्याला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन 13 π/12. 13 π/12 हा जो अँगल आहे, त्या अँगलला व्यवस्थित पहा, इवन मल्टिपल आहे की ऑड मल्टिपल ऑफ π/2. एखादं तर आरामात सांगून देईल. बर, मी म्हणतो या 13 π/12 ला ना असं लिहूयात आपण. 13 π/12 ला आपण 12 पाय प्लस पाय बाय 12 असं लिहूया. 13 इज 12 पाय प्लस 1 पाय, 13 पाय, बरोबर, डिवायडेड बाय 12. 12 पाय डिवायडेड बाय 12 पाय प्लस पाय बाय 12. समजतंय तुम्हाला? म्हणजे यू हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ टॅन 13 π/12 ची व्हॅल्यू काढणं म्हणजे काय, टॅन पाय प्लस π/12 ची व्हॅल्यू काढणं. मग टॅन पाय प्लस म्हणजे तुम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये, पाय प्लस थर्ड क्वाड्रंट, बरोबर ना, थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह. अलाइड अँगल फॉर्म्युले काय सांगतात तुम्हाला, टॅन ऑफ पाय प्लस थिटा इज टॅन थिटा, कारण तुम्ही थर्ड क्वाड्रंट मध्ये गेले. सो टॅन ऑफ π/12 याचा आन्सर आलाय. काय आलंय,
टॅन ऑफ पाय बाय 12. बरं पाय बाय 12 अँगल जो आहे तो किती डिग्रीचा आहे, तर तुम्ही त्याला 180 डिग्री अपॉन पाय म्हणजे 180 बाय पाय ने मल्टिप्लाय केलं, डिग्रीचं युनिट दिलं. युनिट काय दिलं? डिग्री. पायला पाय कॅन्सल, 15 डिग्रीज म्हणजे तुम्हाला टॅन 15 डिग्रीची व्हॅल्यू विचारली आहे. टॅन 15 डिग्रीची व्हॅल्यू विचारली. टॅन 15 डिग्रीची व्हॅल्यू जर काढायची आहे तर साइन 15 अपॉन कॉस 15, किंवा तुम्ही मग ही वाली म्हणजे हा वाला अप्रोच यूज करा. 15 डिग्रीला अगेन 15 डिग्रीला अगेन कसं लिहिणार तुम्ही? 60 मायनस 45, किंवा यावेळी आपण 30 मायनस 45 मायनस 30 लिहूयात. 45 डिग्री मायनस 30 डिग्रीज. मग टॅन ए टॅन 45 1 मायनस टॅन बी टॅन 30 डिग्री 1/√3. अरे समजतंय ना? डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए टॅन बी. ए टॅन 45 डिग्रीज 1 इंटू टॅन बी 1/√. समजतंय ना? थोडं मी असंच जाणार आहे फास्ट. फास्ट इन द सेन्स की हा तुम्ही पण आपल्याला इतकी गरज नाही लागली पाहिजे की दिस इज इक्वल टू टॅन 45 डिग्रीज मायनस टॅन 30 डिग्रीज अपॉन 1 प्लस टॅन 45 डिग्रीज इंटू टॅन 30 डिग्रीज. व्हॅल्यू आपल्याला लर्न आहे. ठीक आहे, म्हणून तर 3 4 वेळा लिहिले आपण. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. √3 मायनस 1 अपॉन √3 प्लस 1. आणि ऑब्वियस आहे, ऑब्वियस आहे. साइन 15 डिग्रीज काय आला? √3 मायनस 1 अपॉन 2√2. आणि कॉस 15 डिग्रीज √3 प्लस 1 अपॉन 2√2. साइन बाय कॉस करा तर 2√2 ला 2√2 कॅन्सल होईल. म्हणजे √3 मायनस 1 अपॉन √3 प्लस 1 ह्याची व्हॅल्यू आहे. समजतंय का? बर, ह्याला अजून व्यवस्थित जर लिहायचं असेल तर रॅशनलायझेशन, डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करा. कळतंय? रॅशनलाइज जर केलं तर 2 मायनस √3 येणार आहे, माहितीये मला. वरच्याचा स्क्वेअर इज वॉट? √3 मायनस 1 चा होल स्क्वेअर. आणि खाली काय? स्टार प्लस हॅश स्टार मायनस हॅश स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअर म्हणजे √3 चा स्क्वेअर 3 मायनस 1 चा स्क्वेअर 1. 3 मायनस 1 2. ए मायनस बी चा होल स्क्वेअर पहा. √3 चा स्क्वेअर 3 प्लस 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2√3. 2 into √3 into 1, that is 2√3 divided by 2. 4 minus 2√3 upon 2, that will be 2 minus √3. 2 minus √3. हे जे काल आपण शॉर्टकट पाहिले किंवा या व्हॅल्यूज लर्न करा असं म्हणलं मी तुम्हाला, तर ह्या इथून डिराईव्ह होतात क्लास 11च्या ह्या टप्प्यावरून. समजतंय? ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. शो दॅट साइन ऑफ x plus y upon sin of x minus y equal to tan x plus tan y divided by tan x minus tan y. हे करायचंय शो. काय कराल? LHS कन्सिडर करा. कंपाऊंड अँगल्स दिसत आहेत. कंपाऊंड अँगल्स x प्लस वाय आणि x मायनस वाय. कंपाऊंड अँगल फॉर्म्युले अप्लाय करा आणि टॅन आणायचा आहे तर मग काहीतरी डिवाइड काहीतरी मल्टिप्लाय करून जमणार आहे तुम्हाला. म्हणजे LHS जर आपण कन्सिडर केली साइन ऑफ x प्लस वाय डिवायडेड बाय साइन ऑफ x मायनस वाय. साइन ए कॉस बी म्हणजे साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. साइन एक्स प्लस वाय काय बनला? हा बनला. आणि साइन एक्स मायनस वाय काय बनणार? साइन एक्स मायनस वाय इज साइन एक्स इंटू कॉस वाय मायनस कॉस एक्स इंटू साइन वाय. मी तुम्हाला काय सांगितलंय ट्रिग्नोमेट्री मध्ये? तुम्ही तुमच्या कर्मावर फोकस करा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय ते रिझल्ट आपोआपच येणार आहे. काय करायचं? इथं tan x आणायचा आहे, इथं पण tan x आणायचं. मग काय करायला पाहिजे बरं? tan x आणायचा आहे तर मग ह्यावाल्या टर्मकडे फोकस करा, यावाल्या टर्मवर. इथं जर मला tan आणायचा असेल ना, तर मला नक्कीच इथं जर मला tan आणायचा आहे ना, तर मला डिवाइड करावं लागणार आहे cos x ने. तर मग sin x अपॉन cos x tan x बनेल. आणि cos y ने पण मल्टिप्लाय करायचं ह्याला, कारण cos y ने डिवाइड केलं तर cos y ला cos y कॅन्सल आणि sin x अपॉन cos x विल बी tan x. बरं हे एकाशीच करून जमेल का? नाही. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करा. काय करा? डिवाइड
न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस एक्स कॉस वाय, कॉस एक्स कॉस वाय ने डिवाइड करा. मग आता आपण थोडस क्विक जातोय, क्विक वे मध्ये, पण तुम्हाला गोष्टी दिसल्या पाहिजेत की स्टेप बाय स्टेप जायचं. अजून ह्याच्यापेक्षा अजून काय स्टेप बाय स्टेप पाहिजे. ह्याला कॉस एक्स कॉस वाय ने डिवाइड केलं तर असं म्हणू की हे लिहू पुन्हा साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साइन वाय डिवायडेड बाय कॉस एक्स कॉस वाय. त्याच्यानंतर साइन एक्स इंटू कॉस वाय मायनस कॉस एक्स इंटू साइन वाय डिवायडेड बाय कॉस एक्स इंटू कॉस. आता पहा, कॉस एक्स कॉस वाय ने ह्याला डिवाइड केलं तर कॉस वाय ला कॉस वाय कॅन्सल, कॉस एक्स कॉस वाय ने ह्याला डिवाइड केलं तर कॉस एक्स ला कॉस एक्स कॅन्सल. बाय द वे, ह्या कॉस एक्स कॉस वाय ला हा कॉस एक्स कॉस वाय कॅन्सल करण्यासाठी नाही लिहिलेला तो. समजतंय ना तुम्हाला? ओके. आता साइन एक्स कॉस वाय ला कॉस एक्स साइन वाय ने, कॉस एक्स कॉस वाय ने डिवाइड केलं तर कॉस वाय ला कॉस वाय कॅन्सल आणि साइन एक्स अपॉन कॉस एक्स उरेल. आणि कॉस एक्स साइन वाय ला जर कॉस एक्स कॉस वाय ने डिवाइड केलं तर कॉस एक्स ला कॉस एक्स कॅन्सल. मग काय उरतंय? साइन एक्स अपॉन कॉस एक्स. तर इथं उरतोय टॅन एक्स. इथं काय उरतंय? साइन वाय अपॉन कॉस वाय. तर मायनसचा टॅन वाय. बरं, ह्या कॉस एक्स ला हा कॅन्सल झालाय, ठीक आहे. डिवायडेड बाय साइन एक्स अपॉन कॉस एक्स, कॉस वाय ला कॉस वाय कॅन्सल झालाय तर टॅन एक्स वर प्लस या, आणि कॉस एक्स ला कॉस एक्स कॅन्सल झालाय तर साइन वाय अपॉन कॉस वाय विल बी टॅन वाय. ओके, इझी. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन. शो दॅट, हा रिझल्ट मी तुम्हाला पाठ करायला लावला होता, बट हा हे आपल्याला प्रूव्ह करायचंय क्लास 11th मध्ये, आणि हा रिझल्ट लर्न करायचा ऍज इट इज. tan 3x into tan 2x into tan x equal to tan 3x minus tan 2x minus tan x. This is universal. Universally true. तर मग ह्याच्यासाठी तुम्ही काय कराल? तुम्ही tan 3x कन्सिडर करा. tan 3x हा अँगल कन्सिडर करा आणि ह्या 3x ला 2x प्लस x लिहा. काय लिहा? 2x प्लस x. तर मग दॅट विल बी tan 2x प्लस x. असं केल्याने होणारच काय? टॅनचा ट्रिपल अँगल फॉर्म्युला प्रूव्ह होईल, बाकी काहीच नाही. ठीक आहे. टॅनचा ट्रिपल अँगल फॉर्म्युला प्रूव्ह होईल. ठीक आहे, होऊ द्या. tan 3x इक्वल टू tan a, ह्याला a म्हणा, ह्याला b म्हणा, आणि कंपाऊंड अँगल फॉर्म्युला अप्लाय करा. अरे समजतंय का? tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. 1 मायनस tan a इंटू tan b. समजतंय का? ह्या 3x ला काय लिहितोय आपण? 2x प्लस x, आणि tan ऑफ 2x ला a म्हणतोय, x ला b म्हणतोय, आणि tan ऑफ a प्लस b वाला फॉर्म्युला अप्लाय करतोय, tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a tan b. आता ह्याला या साईडला मल्टिप्लाय करा, म्हणजे tan 3x ला जर ह्याने मल्टिप्लाय केलं तर tan 3x इंटू 1 इज tan 3x, मायनस ची साइन ऍज इट इज राहील. tan 3x ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इक्वल टू, इकडे काय राहणार? tan 2x प्लस tan x. tan 2x प्लस tan x. आता काय करा? इकडचं तिकडं, तिकडचं इकडं करा. जे की करता तुम्ही. ह्याला इकडं आणि ह्याला तिकडं पाठवा. तर मग tan 3x मायनस tan 2x मायनस tan x इक्वल टू, हा इकडे जर गेला तर tan 3x इंटू tan 2x इंटू tan x. ओके, समजतंय की हे पण लिहून दाखव. याच्यामध्ये टाइम जातोय यार जास्त, आपल्याला मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. शो दॅट दिस इक्वल टू √2 cos x. बरं इझीच आहे, काही नाही अवघड याच्यात, मी एक्सप्लेन करतो. हा फक्त हे
काय करायचंय, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज करायचंय, ब्रॅकेट्स ओपन करायचे, म्हणजे कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज केल्यानंतर कशाला तरी काहीतरी कॅन्सल होणार आहे आणि मग एवढंच आन्सर उरणार आहे. म्हणजे तिथंच एक्सप्लेन करतो. कॉस पाय बाय 4, कॉस ऑफ पाय बाय 4 LHS कन्सिडर करा. कॉस पाय बाय 4 प्लस एक्स प्लस कॉस पाय बाय 4 मायनस एक्स. कॉस ए प्लस बी ला काय म्हणाल तुम्ही, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. आणि कॉस ए मायनस बी ला कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. तेच अप्लाय केले, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी प्लस कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. बरं, कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय आणि साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय, सगळ्यांची 1/√2. आणि इथे दिसतंय कशाला तरी काहीतरी कॅन्सल झालंय. कशाला काय कॅन्सल होतंय, मला वाटतं ह्याला हे कॅन्सल झालंय. उरलंय काय, 2 टाइम्स दिस, 2 टाइम्स दिस. बरं, 2 टाइम्स कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय, 1/√2 इंटू कॉस एक्स. तर मग हा जो 2 आहे त्याला √2 इंटू √2 लिहा. √2 ला √2 कॅन्सल. बरं, हा तर ऑलरेडी आपण √2 इंटू √2 लिहिलाय, तर √2 इंटू कॉस एक्स विल बी द आन्सर. इझी आहे, त्याच्यामुळे नको तो हा क्वेश्चन नको डिस्कस करायला, हा वाला करू आपण. क्वेश्चन पहा, आहे का लक्ष. क्वेश्चन काय, इफ tan a minus tan b equal to x, cot b minus cot a equal to y, then show that cot a minus b equal to 1 by x plus 1 by y. आणि हे ज्यावेळी जे दिलंय हे एक्सप्रेशन पाहताच मला लगेच फॉर्म्युला क्लिक होतो. अरे, tan a minus tan b म्हणजे tan a minus b, tan of a minus b च्या फॉर्म्युल्यामध्ये येतो. cot b minus cot a तर cot of a minus b च्या फॉर्म्युल्याच्या डिनॉमिनेटरला येतो. समजतंय, म्हणजे हा एक काम करूयात, कॉट ऑफ ए मायनस बी दाखवायचंय. ते सगळं तुमच्या हातात आहे, की गोष्टी सगळ्या एकतर कॉट मध्ये कन्वर्ट करा किंवा टॅन मध्ये कन्वर्ट करा. समजतंय ना, सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या टॅनच्या, म्हणजे टॅनला इन टर्म ऑफ कॉट कन्सिडर करून सगळं इक्वेशन कॉट मध्ये कन्सिडर करा, किंवा कॉटवाले टॅन मध्ये कन्वर्ट करून सगळे कशामध्ये कन्वर्ट करा, कॉट मध्ये. ठीक आहे, कॉट आणि टॅन मध्ये वेगवेगळ्या एक्सप्रेशनला, म्हणजे ह्या तिन्ही एक्सप्रेशनला किंवा जे दोन एक्सप्रेशन दिलेत त्यांना तुम्ही टॅन मध्ये कन्वर्ट करा, आणि तुम्हाला ऍट द एंड कॉट मध्ये प्रूव्ह करायचंय, तर मग ते जे टॅन मध्ये कन्वर्ट केलेले आहेत त्याला कॉट मध्ये कन्वर्ट करा. हे काय सांगतोय मी, बरं हे जातंय का तुमच्या इथं. मी असं म्हणतोय की टॅन ए मायनस टॅन बी एक्स जर दिलाय, तर हा जो कॉट बी मायनस कॉट आहे त्याला तुम्ही असं लिहा, 1/कॉट 1/टॅन बी मायनस 1/टॅन ए. हा कशाच्या इक्वल दिलाय, हा वायच्या इक्वल दिलाय. समजतंय का. बर, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं, म्हणजे एलसीएम जर घेतला तुम्ही, ह्याला इकडं मल्टिप्लाय करा, ह्याला इकडं मल्टिप्लाय करा, तर काय येईल, टॅन ए मायनस टॅन बी, टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय टॅन ए इंटू टॅन बी, टॅन ए इंटू टॅन बी इक्वल टू वाय, इक्वल टू वाय. समजतंय. आता टॅन ए मायनस टॅन बी तर माहितीये तुम्हाला, गिवन आहे, आणि हे पण गिवन होतं, ह्याच्यावरून लिहिलंय हे. समजतंय ना, इथून लिहिलंय. बर, हा एक्स आहे, मग ह्याच्यावरून मी लिहू शकतो की हा एक्स अपॉन दिस इक्वल टू वाय. तर मग मी एक्स अपॉनला वायला अपॉनला आणतो आणि ह्याला तिकडं पाठवतो, तर एक्स बाय वाय कशाच्या इक्वल येईल, टॅन ए इंटू टॅन बी च्या इक्वल येईल, टॅन ए इंटू टॅन बी च्या इक्वल येईल. समजतंय का. आणि टॅन ए टॅन बी ची गरज का पडते आपल्याला, अरे फॉर्म्युल्यामध्ये पडते ना गरज, प्रोडक्टची गरज पडते, समची गरज पडते. बर, हे माहितीये, हे माहितीये. टॅन ए मायनस बी काढू शकता का, मग कॉट मध्ये काय करा, रेसिप्रोकल करा फक्त. टॅन ए मायनस बी, टॅन ऑफ ए मायनस बी, टॅन ऑफ ए मायनस बी काय येणार, टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन. समजतंय.
आता tan a मायनस tan b कशाच्या इक्वल आहे? एक्सच्या 1 प्लस हा कशाच्या इक्वल आहे? tan a इंटू tan b कशाच्या इक्वल आहे? tan a इंटू tan b एक्स अपॉन वाय. इथं एलसीएम घ्या तुम्ही, एलसीएम घ्या म्हणजे एक्स अपॉन वाय प्लस एक्स अपॉन ला एक्स. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर, सॉरी अपॉन ला वाय, अपॉन ला वाय. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर, बरोबर. म्हणजे एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय. हा काय आलाय? एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय. टॅन ऑफ ए मायनस बी काय आला? एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय. आता कॉट ऑफ ए मायनस बी काढायचा. कॉट ऑफ ए मायनस बी, कॉट ऑफ ए मायनस बी काय येईल? रेसिप्रोकल ऑफ दिस. सो एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. तर दोन टर्म न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटर एक्स वाय, डिनॉमिनेटर सेपरेट द्या दोघांना पण. एक्स अपॉन एक्स वाय प्लस वाय अपॉन एक्स वाय. एक्स ला एक्स कॅन्सल, वाय ला वाय कॅन्सल. 1 अपॉन एक्स, 1 अपॉन वाय. ओके, इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा जबरदस्त क्वेश्चन आहे. हा तर मी म्हणतो जेई मेन्स लेवलचा क्वेश्चन. थॉट प्रोसेस बिल्ड झाली पाहिजे या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी. टॅन अल्फा दिलाय, टॅन बीटा दिलाय, टॅन गामा दिलाय. शो दॅट अल्फा प्लस बीटा इक्वल टू गामा. अल्फा प्लस बीटा इक्वल टू गामा. अल्फा प्लस बीटा इक्वल टू गामा आहे हे दाखवण्यासाठी काय करणार आपण? हे दाखवण्यासाठी काय करणार? टॅन अल्फा प्लस बीटा इक्वल टू टॅन गामा जर दाखवलं, म्हणजे समजा मी हे दाखवू शकलो, कारण मला गोष्टी टॅन मध्ये दिलेल्या आहेत. टॅन मधल्या गोष्टी दिलेल्या आहेत. टॅन ऑफ अल्फा दिलाय, टॅन ऑफ बीटा दिलाय, टॅन ऑफ गामा दिलाय. म्हणजे मी जर हे दाखवू शकलो की हा टॅन ऑफ ए अल्फा प्लस बीटा इक्वल टू टॅन गामा, मग इथून म्हणेल की हा हा बट हा त्याच्यासाठी ना जेई ऍडव्हान्स किंवा जेई मेन्स असते तर एक गोष्ट मेन्शन केली असते, क्वाड्रंट्स मेन्शन केले असते, अॅक्यूट अँगल्स आहेत असं मेन्शन केलं असतं. ऑलवेज टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा गामाच्या इक्वल, टॅन ऑफ गामाच्या इक्वल आला ह्याचा अर्थ असा नाही की अल्फा प्लस बीटा इक्वल टू गामा. कारण पिरियडिसिटी काय सांगते? पिरियडिसिटी सांगते की अरे साइन पाय बाय टू ची जी व्हॅल्यू आहे ती साइन 5 पाय बाय टू ची पण असते. कळतंय ना? तर ह्याचा अर्थ काय, पाय बाय टू 5 पाय बाय टू च्या इक्वल आहे का? नाही. मग त्याच्यामध्ये अजून थोडीशी सुधारणा करायला पाहिजे होती क्वेश्चन देताना, की क्वाड्रंट्स वगैरे मेन्शन करून प्रॉपर डोमेन रेंजची काळजी घेऊन बनवायला पाहिजे होतं, पण बनवलंय, असा काही प्रॉब्लेम नाही. हे जर असं करू म्हणजे टॅन अल्फा प्लस बीटा इक्वल टू टॅन गामा असा जर आपण दाखवू शकलो, तर अल्फा प्लस बीटा इक्वल टू गामा हे आपण म्हणू शकतो. ठीक आहे ना? बर, त्याच्यासाठी तुम्हाला हा थॉट द्यायचा आहे की अरे टॅन अल्फा प्लस बीटा मी करायचा आहे, म्हणजे मला जर टॅन अल्फा प्लस बीटा काढायचा आहे तर मला हे सगळं ऍड करून हे पुन्हा मल्टिप्लाय पण करावं लागणार आहे. मग टॅन गामा तर हा असा काहीसा दिलाय, असा काहीसा दिलाय टॅन गामा. पहा व्यवस्थित, जबरदस्त आहे ना एक्सप्रेशन. आणि मला वाटतं सीईटीला पण एकदा आलेला आहे हा क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणून. आता टॅन अल्फा प्लस बीटा काढतोय मी, टॅन अल्फा प्लस बीटा काढतोय. तर टॅन अल्फा प्लस बीटा काय येणार आहे? टॅन अल्फा प्लस टॅन बीटा म्हणजे 1 अपॉन दिस, 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस टॅन बीटा इज वॉट? रूट एक्स डिवायडेड बाय, रूट एक्स डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ रूट एक्स डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 डिवायडेड बाय 1 मायनस
दिस इंटू दिस, इथे हे लिहावंच लागेल, इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन. हे समजतंय का? टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा लिहिलंय. आता कॅल्क्युलेशन करायचं, रिगरस कॅल्क्युलेशन करायचं. बर, हा कॅल्क्युलेशन करायला भीती नाही वाटली पाहिजे. डिनॉमिनेटर सेम करायचंय आपल्याला बस. डिनॉमिनेटर सेम करायचंय. एलसीएम घ्या, ह्याला ह्याने मल्टिप्लाय करा, 1 ला ह्याने मल्टिप्लाय करा आणि ह्याला ह्याने मल्टिप्लाय करा. एक तर अप्रोच हा देऊ शकताय तुम्ही, आणि दुसरा अप्रोच असा आहे की मला ह्याला हे कॅन्सल करायचंय. कळतंय काय चाललंय ते? हा डिनॉमिनेटर पहा, हे आणि हे सेम दिसतंय ना, मग ह्याचा डिनॉमिनेटर एलसीएम घेतल्यानंतर ह्या दोन गोष्टी प्रोडक्ट मध्ये येणार. हा इकडं क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर या पण गोष्टी प्रोडक्ट मध्ये, त्याला ते कॅन्सल होणार आहे. समजतंय? म्हणजे हा अप्रोच असला पाहिजे तुमचा की ह्याने इकडं मल्टिप्लाय करा तर काय येणार आहे? दॅट विल बी अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन, आणि हे ह्याला मल्टिप्लाय झालं तर प्लस अंडर रूट ऑफ एक्स इंटू हे पहा, तुम्हाला माहिती आहे अंडर रूट ऑफ ए इंटू बी इक्वल टू अंडर रूट ऑफ ए इंटू अंडर रूट ऑफ बी. तर दिस इज अंडर रूट ऑफ एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन, बरोबर. तर दॅट विल बी अंडर रूट ऑफ एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन, आणि ह्याच्यात म्हणजे ह्याचं अंडर रूट आणि हे एक अंडर रूट, दोघांचा प्रोडक्ट झाला तर एक्स. सो एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन डिवायडेड बाय ह्या दोघांचा प्रोडक्ट एक्स रूट एक्स, हे पहा रूट एक्स, आणि ह्यांचा प्रोडक्ट ज्यावेळी होईल स्क्वेअर रूट ऑफ दिस इंटू स्क्वेअर रूट ऑफ दिस, तर स्क्वेअर रूट निघून जाईल आणि इथं काय राहील एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन, बरोबर. आता डिनॉमिनेटर पहा, एलसीएम घेतोय आपण, ह्याने ह्याला मल्टिप्लाय करा तर रूट ऑफ एक्स इंटू दिस, ह्याचा आणि ह्याचा प्रोडक्ट घेतला तर काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन, कळतंय. मायनसचा रूट एक्स आणि ह्याच्या डिनॉमिनेटरला काय येणार आहे सेम रूट एक्स इंटू दिस विल बी एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन. हे समजतंय का तुम्हाला? एवढं समजलं. आता ह्याला हे कॅन्सल, ह्याच्यासाठी केलाय हा आपण कारभार, कळतंय. आता काय उरलंय? आता उरलंय न्यूमरेटरला काय उरलंय पहा, न्यूमरेटरला उरलाय, न्यूमरेटर मधून तुम्ही हे कॉमन घेऊ शकता का रे, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन, कॉमन जर घेतलं तर वन प्लस एक्स उरला, आणि खाली डिनॉमिनेटर मधून रूट एक्स कॉमन घेऊ शकता तुम्ही, रूट एक्स कॉमन घेऊ शकता डिनॉमिनेटर मधून, तर काय उरतोय एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन आणि मायनसचा वन, कळतंय. प्लस वन मायनस वन कॅन्सल, प्लस वन मायनस वन कॅन्सल, ठीक आहे. आता मला पुन्हा एकदा सांगा की ह्या एक्स स्क्वेअर प्लस एक्स मधून एक्स कॉमन निघू शकतो का? एक एक्स कॉमन निघू शकतो. सो दॅट विल बी अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन इंटू वन प्लस एक्स डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एक्स असाच आहे, आणि ह्याच्यातून अजून एक एक्स कॉमन घेतला तर इथं एक्स प्लस वन. अरे वन प्लस एक्स आणि एक्स प्लस वन मध्ये फरकच काय आहे, याला हे कॅन्सल, समजतंय. आता स्क्वेअर रूट आहे तर एका स्क्वेअर रूट मध्ये, जसं स्क्वेअर रूट ऑफ ए बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ बी, तसं स्क्वेअर रूट ऑफ ए अपॉन बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ बी. सिमिलरली आपण ह्या दोघांना मग एकाच स्क्वेअर रूटच्या अंडर लिहू, हा डिनॉमिनेटरला आहे. सो दॅट इज अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स
+1 डिवायडेड बाय एक्स. अरे हे एवढं उरलंय आणि हा पण उरलाय ना. ह्या रूट एक्स ला स्क्वेअर रूट मध्ये घालायचा वे कोणता? एक्स, म्हणजे स्क्वेअर करून स्क्वेअर रूटच्या आतमध्ये टाका आणि एक्स ला स्क्वेअर करून, तर एक्स क्यूब आतमध्ये जाईल. एक्स क्यूब जाईल हे समजतंय तुम्हाला. एक्स रूट एक्स म्हणजे काय? एक्स ची पॉवर हाफ इंटू एक्स ची पॉवर 1. 1 प्लस हाफ पॉवर ऍड होते, बरोबर ना, लॉज ऑफ इंडायसिसने. आपण ह्याला 3/2 लिहू शकतो एक्सच्या पॉवर. ठीक आहे, एक्स ची पॉवर 3/2. एक्स ची पॉवर 3/2 म्हणजे एक्स ची पॉवर 3 आणि त्याची पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब. म्हणजे ह्याला ह्याला तुम्ही स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब लिहू शकता. काय लिहू शकता? स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब. मग त्या स्क्वेअर रूटला न्यूमरेटरला स्क्वेअर रूट ऑफ, न्यूमरेटरला काय? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब. एकाच स्क्वेअर रूट मध्ये टाकाल तर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स क्यूब. आता एक्स क्यूब ने प्रत्येक टर्मला डिवाइड करा. एक्स स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब प्लस एक्स अपॉन एक्स क्यूब प्लस 1 बाय एक्स क्यूब. ओके, हे दोन्ही पॉवर जातील, एक पॉवर उरेल, स्क्वेअर उरेल. म्हणजे आता हे एक्सप्रेशन काय आहे? एक पॉवर आणि खाली 3 पॉवर आहे, तर एक्स ची पॉवर 2 डिनॉमिनेटरला उरणार इथं. हे काय बनलंय? 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स क्यूब. बर, 1 अपॉन एक्स ची पॉवर एन असेल तर कसं लिहिता तुम्ही त्याला? एक्स ची पॉवर मायनस एन. अरे आठवतंय बेसिक मॅथ्स, एक्स ची पॉवर मायनस एन. मग एक्स ची पॉवर आत्ता इथं डिनॉमिनेटरला काय? 1, 2 आणि 3. तर ह्याला तुम्ही काय लिहिणार? ह्याला तुम्ही लिहिणार स्क्वेअर रूट ऑफ एक्स ची पॉवर -1 प्लस एक्स ची पॉवर -2 प्लस एक्स ची पॉवर -3 आणि हे गिवन आहे टॅन गामा. कशाचे इक्वल आहे? दिस इज इक्वल टू टॅन गामा. टॅन अल्फा प्लस बीटा आपण कन्सिडर केला होता, आता तो टॅन गामाच्या इक्वल आलाय, म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल टू गामा. ओके, इझी आहे, इझीच आहे. समजतंय? फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन, एलसीएम घेता आला पाहिजे, अप्रोचेस समजले पाहिजेत, व्यवस्थित तुमचं मन जाग्यावर राहिलं पाहिजे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होऊन, म्हणजे होईपर्यंत. समजतंय? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हा पण एक जबरदस्त क्वेश्चन आहे. हा पण एक जबरदस्त क्वेश्चन आहे. ह्याला अप्रोच आणि हे झाले, म्हणजे हे क्वेश्चन जर झाले ना सॉल्व्ह, तर तुम्हाला सीईटीच्या क्वेश्चन्सला प्रॉब्लेम कमी येईल. प्रॉब्लेम येईल पण कमी येईल. अप्रोचेस डेव्हलप झाले एकदा की हा अशा टाइपच्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, तर सीईटीच्या क्वेश्चन्सला पण काही नाही. सॉल्विंग सीईटी क्वेश्चन्स इज नॉट अ बिग डील. हे दिलंय आणि तुम्हाला साइन ऑफ ए प्लस बी काढायचा आहे. काय करा? साइन ऑफ ए प्लस बी च्या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला आठवा. काय? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आता तर इंडिव्हिज्युअल कसे फाइंड आउट करणार? लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलला सॉल्व्ह करून 12:30 पावणे
दोघांचं पण. हम्म. हम्म. ठीक आहे. हम्म. ओके. अप्रोच तुम्हाला इथं समजला पाहिजे आणि हा अप्रोच कसा समजतो माहितीये. एक तर ज्याने ऑलरेडी सर्कल, स्ट्रेट लाईन, कोनिक सेक्शन चॅप्टर शिकून बसलेत ना जे, त्यांच्यासाठी ते सिंपल आहे. बाय जॉमेट्री ते म्हणतील अरे अशा टाईपच्या क्वेश्चनला आम्ही स्क्वेअरिंग अँड ऍडिंग किंवा स्क्वेअरिंग अँड सबट्रॅक्टिंग या वेने सॉल्व्ह करत होतो. एक अप्रोच तर असा दिसतोय की ह्याला ह्याच्याशी मल्टिप्लाय करा, ह्याला आणि याला मल्टिप्लाय करा, मग कुठेतरी इंट्रोडक्शन होऊ शकतं. बरं मी आधी हे म्हणतोय की स्क्वेअरिंग करा, कारण ह्याला हे मल्टिप्लाय जर केलं म्हणजे ह्याला जर मी इक्वेशन 1 म्हणलं आणि ह्याला इक्वेशन 2 आणि मल्टिप्लाय केलं, एक्स इंटू वाय केलं, लेफ्ट हँड साइडला लेफ्ट हँड साइड मल्टिप्लाय, राईट हँड साइडला राईट हँड साइड मल्टिप्लाय. तर एक्स इंटू वाय काय येईल? एक्स इंटू वाय काय येईल? साइन ए प्लस साइन बी इंटू कॉस ए प्लस कॉस बी. मल्टिप्लाय करा आतमध्ये साइन ए कॉस ए प्लस साइन ए कॉस बी प्लस साइन बी कॉस ए म्हणजे कॉस ए साइन बी. हा, कन्फ्यूज नका हो. साइन बी कॉस ए म्हणजे कॉस ए साइन बी. ओके. प्लस साइन बी कॉस बी. प्रॉब्लेम काय माहिती? हा तुम्ही याला म्हणाल की दिस इज साइन ऑफ ए प्लस बी, मग ह्यांचं काय? साइन ए कॉस ए प्लस साइन बी कॉस बी बद्दल प्लस साइन ऑफ ए प्लस दॅट इज इक्वल टू एक्स वाय. हे जर माहित असतं ना आपल्याला तर जमलं असतं. ठीक आहे, म्हणजे आपलं आन्सर इथंच आलं असतं. मग त्याच्यासाठी या स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, स्क्वेअरिंग अँड सबट्रॅक्टिंग वाल्या टेक्निक्स, बरोबर, अप्रोचेस असेच डेव्हलप होतात. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, स्क्वेअरिंग अँड सबट्रॅक्टिंग. बरं, अशा टाईपचे क्वेश्चन्स आपण ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये पण केलेत. इलिमिनेट द थीटा वाले प्रॉब्लेम्स, बरोबर ना? तर मग तुम्ही इक्वेशन 1 चा स्क्वेअर करा, एस बी एस, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, आणि इक्वेशन 2 चा स्क्वेअर करा बोथ साइड्स. स्क्वेअरिंग केली तर साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी प्लस 2 साइन ए साइन बी, बरोबर, दॅट इक्वल टू एक्स स्क्वेअर. इझी. आता कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी, इक्वेशन 2 जे आहे त्याच्या दोन्ही साइडला आपण काय करतोय? स्क्वेअरिंग करतोय. तर कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी प्लस कॉस ए कॉस बी. अरे बापरे, प्रॉब्लेम असा होतोय की साइन ऑफ ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा साइन ऑफ ए मायनस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये साइन ए असेल तर कॉस बी पाहिजे, कॉस ए असेल तर साइन बी पाहिजे. इथं साइन साइन कॉस कॉस. मग ह्याला तुम्ही थर्ड म्हणा, ह्याला फोर्थ म्हणा. मग तुम्ही काय करा माहितीये, आधी तुम्ही कॉस ऑफ ए प्लस बी काढा, आणि मग तुम्हाला माहिती की कॉस साइन थीटा इज अंडर रूट ऑफ 1 मायनस किंवा प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. कॉस काढावा लागणार. हे तर इथून पुढे तर प्रश्नचिन्हच आहे आपल्या कपाळावर. इथून पुढं काय? इथून पुढे अरे मग मला कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला मिळू शकतो, पण मग कॉस ऑफ ए प्लस बी मिळाला, मग साइन काढणं काय अवघड आहे? ए प्लस बी ला डोक्यातून बाहेर काढा. कॉस ऑफ एनी अँगल मिळालाय, साइन ऑफ दॅट अँगल काढू शकता का? काढू शकता, युझिंग आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. मग 4 मधून 3 सबट्रॅक्ट करा, 4 मधून 3 सबट्रॅक्ट करा. का असं? कारण कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी कॉस ऑफ ए प्लस बी असतो, बरोबर ना? ठीक आहे. तर ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट जर केलं तर
काय होणार आहे वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू याच्यातून हे सबट्रॅक्ट करा 2 ला कॉमन घेऊन 2 ला कॉमन घेतलं कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन मायनस साइन ए इंटू साइन ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर बी हे पण प्लसचा कॉस स्क्वेअर बी का कारण ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट केलं जाते प्लसचा कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर बी प्लसचा कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर ए बरं इथून अजून एक एक्सप्रेशन डिराईव्ह होत आहे ते एक्सप्रेशन असं आहे बरं इथं चांगलंच मोठं काम करायला लागतंय आपल्याला एक्स वायचा प्रोडक्ट हा येतोय साइन ए कॉस बर काही हरकत नाही कॉस ऑफ ए प्लस बी तर मिळालाय कॉस ऑफ ए प्लस बी तर मिळाला वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दॅट इक्वल टू व्हॉट 2 टाइम्स कॉस ऑफ ए प्लस बी बरं ह्यांना ह्यांचे जोडीदार शोधा म्हणजे काय कॉस स्क्वेअर बी साइन स्क्वेअर बी आहे तर मला वाटतं होल स्क्वेअर किंवा परफेक्ट स्क्वेअर बनवून असं काहीतरी बनवायला लागतं आपल्याला कारण कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर बी आता थॉट आपल्याला इथून पुढच्यासाठी द्यायचा आहे कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर बी आणि कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए एक्स वाय तुम्ही काढलाय कॉस स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर ए मला माहितीये की ह्याला आपण असं लिहू शकतो कॉस बी मायनस साइन बी इंटू कॉस बी प्लस साइन बी आणि तिथं इंट्रोडक्शन ह्याचं नाही करायचं ना आपल्याला कॉस बी प्लस साइन बी येतं साइन ए प्लस साइन बी आला पाहिजे मग ह्याच्यासाठी एक काम करू शकतो आपण यांचे जोडीदार शोधूयात आय मीन टू से की कॉस स्क्वेअर बी कॉस स्क्वेअर ए प्लस साइन त्याच्यामध्ये करा प्लस 2 कॉस ए कॉस बी म्हणजे होल स्क्वेअर बनणार कळतंय मी काय सांगतोय ते काय करा तुम्ही हा जो कॉस स्क्वेअर बी आहे आणि हा जो कॉस स्क्वेअर ए आहे त्याच्यामध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करा 2 कॉस ए कॉस बी कारण मला हे दिसतंय कॉस ए प्लस कॉस बी दिसतोय तर त्याचा होल स्क्वेअर क्रिएट करतोय मी समजतंय तुम्हाला बरं प्लसचा केला तर मायनसचा पण घ्यावा लागणार मायनस 2 कॉस ए कॉस ह्याने हा नील झाला न्यूट्रल झाला हे दोन एक्सप्रेशन इथं कन्सिडर केलेत आता कोणते कन्सिडर करायचे बाकी आहेत हे दोन मायनसचा साइन स्क्वेअर ए मायनसचा साइन स्क्वेअर बी मायनसचा साइन देऊन आतमध्ये लिहितोय मी साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी काय लिहितोय साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी आणि त्याच्यात आत ऍड आणि सबट्रॅक्ट करतोय साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी आणि ब्रॅकेट मध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करतोय ब्रॅकेट मध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करतोय काय ऍड आणि सबट्रॅक्ट करतोय 2 साइन ए साइन बी मायनस 2 साइन ए साइन पहा समजणाऱ्यांना सगळं समजणार समजून घेणाऱ्या आणि असे असतात सीईटीला तर असेच क्वेश्चन आहेत बरेचसे 2 कॉस ए प्लस बी
हा काय बनणार? कॉस ए प्लस कॉस बी द होल स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर? वाय स्क्वेअर. हा काय बनणार? मायनसचा. साइन ए प्लस साइन बी द होल स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर. मला वाटतं ही स्टेप मग गडबड केली ह्या स्टेप मध्ये मग. कारण होणार तेच आहे. तो मायनसचा 2 कॉस ए कॉस बी. ओके. एक काम करू आपण, एवढा सगळा कारभार करण्यापेक्षा ना आपण LHS RHS च्या इक्वल दाखवली याच्यात, बाकी काहीच नाही केलं. एक काम करू आपण, वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काढला ना, आता आपण वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काढू. वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काढू. का काढू हे पण सांगतो रिझन तुम्हाला. वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. बरं, ह्याने काय मदत होणार आहे का? बरं, मी जे अप्रोचेस लावतोय आणि ते का लावतोय हे समजतंय का तुम्हाला? मी एकदम ब्लँकपणे आलोय ना, मी पण क्वेश्चन त्याचं सोल्युशन वगैरे पाहिलंय. एकदम ब्लँक आहे आणि मला जे सुचतंय ते मी तुमच्या समोर मांडतोय, तर तुमची आणि माझी लेवल एक होईल ना इथं. समजतंय? जर फर्स्ट टाइमच शिकवतोय तर. हा, मला तर ह्याने असं वाटतंय की अरे, हे असं तर नाही जुळणार आहे. कारण ह्या गोष्टी तर माहीतच नाहीये. होल स्क्वेअर बनवण्याचा पण ट्राय केलं तर मग LHS RHS च्या इक्वल येईल. एक्स वाय इथून हे कळलंय की अरे हा साइन ए प्लस बी इंट्रोड्यूस होईल. पण मग ह्यांचं काय? साइन ए इंटू कॉस ए, साइन बी इंटू कॉस बी. त्याचं काय करायचं? तर इथं आपल्याला असं नाही जमणार आहे. एक्स इंटू वाय मध्ये हे जे येतंय ते इथून काहीतरी जनरेट करू शकतो का आपण? इथून काहीतरी जनरेट करू शकतो का? कॉस बी मायनस साइन बी, कॉस बी प्लस साइन बी, कॉस बी कॉस बी. हे पहा, डबल अँगल फॉर्म्युल्याने होऊ शकतं का हे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर करून पाहतो मी. कारण मला दिसतंय इथं ह्या एक्सप्रेशन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दिसतंय. दोघांना जर मी ऍड केलं आता, म्हणजे 3 आणि 4 ला ऍड केलं, तर काय होतंय? दिस प्लस दिस, ह्याच्यात हे ऍड केलं तर 2 काय बनतोय? बरं, ही स्टेप इथेच लिहायला पाहिजे होती. वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जो बनलाय आपला, तो बनलाय 2 इंटू कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस स्क्वेअर, हे ऍज इट इज कॉपी कर. बर, आता वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर करू. वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर करू. ह्याच्यात हे जर ऍड केलं तर 2 इंटू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी विल बी कॉस ऑफ ए मायनस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस. अरे, काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे ह्याच्यात 100%. नवीन बुक्स आहेत कोणाचे? दाखव बरं. एक्सप्रेशन असंच्या असं आहे का या क्वेश्चन मध्ये? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अच्छा, म्हणजे ह्या एक्सरसाइज मध्येच डबल अँगल फॉर्म्युला, सॉरी, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करायचे, त्याशिवाय बनणार नाही हा क्वेश्चन. समजतंय का तुम्हाला? म्हणजे हा हा एक्सरसाइज मी तुम्हाला कंपाऊंड अँगलच्या अप्रोचने सांगतो आणि ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जो
जो लास्ट वाला पार्ट आहे कोणता, चॅप्टरचा लास्ट वाला पार्ट फॅक्टरायझेशन, त्याने सॉल्व्ह करायचंय. कंपाऊंड अँगल ती पण करा, नाही होणार सॉल्व्ह. समजतंय? आणि आपण कंपाऊंड अँगल्स बनवण्याचा ट्राय करतोय. हा, पण अप्रोच तर सेमच लावतोय किंवा बरोबरच लावतोय आपण, की हा असं जर आलं तर कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी, कॉस ए कॉस बी. ओके, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला सगळ्यांना माहिती, ऑलरेडी सांगितलेला आहे. तर फॅक्टरायझेशनने करू इथून पुढचे स्टेप्स, इथून पुढच्या. 12वीला जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. इथपर्यंत कळालंय तुम्हाला पलीकडच्या क्लासमध्ये? पहा आता, होतो आपण एक्स स्क्वेअर अँड वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर करा, काही ना काहीतरी मिळणारच आहे. आणि वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर करा, इथं पण काही ना काही मिळणार. वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर केलं, वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर केला, थोडस क्विक जाऊ आपण. त्याच्यातून हे मायनस केलं तर 2 इन ब्रॅकेट कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी म्हणजे कॉस ऑफ ए प्लस बी. हे काय करतोय आपण, 4 - 3 करतोय, 4 - 3 करतो. ह्याच्यातून हे मायनस प्लसचा, किंवा ह्याच्यातून हे मायनस प्लसचा कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. आणि ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट केलं तर प्लसचा कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए. आणि वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर केलं म्हणजे 4 + 3 केलं, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काढलं तर दॅट विल बी 2 इंटू, ऍड केलं तर सबट्रॅक्शनची साईन येणार, बरोबर ना. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी विल बी कॉस ऑफ ए मायनस बी, 2 कॉस ए मायनस बी प्लस ह्यांची ऍडिशन, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए 1, साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी 1 प्लस 1, बरोबर. एवढं येणार, हे असं येणार. ओके, त्याच्यावरून आपण लिहू शकतो दॅट इज 1 + 1 प्लस 1, 2 प्लस 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस, 2 + 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी. आता इथून आपल्याला 2 इंटू कॉस ऑफ ए प्लस बी मिळतोय, आणि इथून आपल्याला 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी मिळतोय. लाईक टर्म्स जर कलेक्ट केल्या आपण, कॉस स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर बी, तर कॉस ए कॉस वाय मध्ये याची गरज लागते. एक मिनिट फक्त. मोबाईल अँगल फॉर्म्युले कशावर अप्लाय, सॉरी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला कशावर अप्लाय करायचा आहे तुम्हाला, लाईक टर्म्स वर नाही, या टर्म्स वर. कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी आणि कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए.
आणि तुम्हाला हे पण क्लिक झालं पाहिजे की कॉस स्क्वेअर स्टार मायनस कॉस स्क्वेअर सॉरी साइन स्क्वेअर हॅश, ह्याला तुम्ही असं पण लिहू शकता ना, कॉस स्टार इंटू कॉस स्टार मायनस साइन हॅश इंटू साइन हॅश. समजतंय? आणि मग कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, त्याचं एक्सपान्शन काय येतं? मायनसचा 2 साइन स्टार. अरे बरोबर आहे ना, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन, मायनसचा साइन ए साइन, कॉस ए कॉस बी मायनसचा साइन ए साइन बी. अँगल तर सेम आहे. अच्छा, हो, अँगल सेम आहे. जर इथं बी असता कॉस स्टार कॉस हॅश मायनस साइन स्टार साइन हॅश, तर मग त्याला तुम्ही असं म्हणू शकले असते. इथं अजून एक ऍडजस्टमेंट करायची आहे. 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय, 2 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचंय आणि एक 2 ह्याला द्यायचा आहे, एक 2 ह्याला द्यायचा आहे. 1/2 बाहेर आणि आतमध्ये 2 कॉस स्टार मायनस 2 साइन स्टार साइन हॅश साइन हॅश. हे कळतंय तुम्हाला? म्हणून हा हा पण त्याच लेवलचा क्वेश्चन आहे. म्हणजे मागचा तरी इझी होता, असा हा आहे. आणि हा जॉमेट्रीचा यूज करून हा क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व्ह होतो. ट्रिग्नोमेट्री याच्यात कमी, जॉमेट्री जास्त आहे. ठीक आहे, कारण सर्कलचे, इलिप्सचे, हायपरबोलाचे इक्वेशन जे असतात त्याच्या सिमिलर वे मध्ये हे म्हणजे हे एक्सप्रेशन दिसतात. समजतंय? आता काय करायला माहिती, हे समजतंय का तुम्हाला? कॉस स्क्वेअर स्टार मायनस साइन स्क्वेअर हॅशला कॉस स्टार मायनस साइन हॅश लिहू शकता. 1/2 बाहेर काढलाय, 2 आतमध्ये दिलाय 2 ने डिवाइड मल्टिप्लाय करून, आणि 2 कॉस ए 2 साइन ए साइन ए. एक काम करा, ह्या जोड्या जुळवणं अवघड आहे खरं तर. ह्याची आणि ह्याची जुळवा आणि ह्याची आणि ह्याची जुळवा, म्हणजे हे इझियर असेल त्याच्यापेक्षा. ह्याची आणि ह्याची जुळवली तर कॉस स्क्वेअर स्टार मायनस साइन स्क्वेअर स्टार वाले एक्सप्रेशन मिळेल. तुम्हाला डबल अँगल फॉर्म्युले पण माहिती आहेत ना खरं? डबल अँगल फॉर्म्युले माहित असते तर डायरेक्ट कॉस 2 स्टार लिहून मोकळे झालो असतो आपण. आपण ह्याच्यात कंपाऊंड अँगल वाला लॉजिक शोधत बसलोय. डबल अँगल फॉर्म्युले माहिती आहे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए काय बनणार? हे पहा, 2 कॉस ऑफ ए प्लस बी ऑलरेडी आहे, प्लसचा, कन्फ्यूज नका होऊ, गोंधळून तुम्ही पण नका जाऊ, एकदम इझी, मी तुम्हाला सगळं रिपीट करेन वाटलं तर. कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए, कॉस 2a, बरोबर, हा काय बनणार? कॉस 2a बनणार. आणि मायनसचं साइन, मायनसचं नाही प्लसचं, कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर बी, हा कॉस 2b बनणार, प्लसचा, प्लसचा कॉस 2b, प्लसचा कॉस 2b. आणि आता व्यवस्थित पहा, 2b इथं फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरायचा आहे, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी प्लस कॉस डी काय असतं? 2 कॉस ए प्लस बी बाय 2 किंवा सी प्लस डी बाय 2, कॉस सी प्लस कॉस डी, 2 कॉस सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. तर 2 कॉस दिस प्लस दिस बाय 2, 2a प्लस 2b बाय 2 म्हणजे 2 2 2 कॅन्सल होतील, 2a प्लस 2b अपॉन 2, 2 2 2 कोएफिशियंट्स कॅन्सल होतील, म्हणजे a प्लस बी इंटू कॉस सी मायनस डी बाय 2 म्हणजे 2a मायनस 2b अपॉन 2, 2 2 2 कॅन्सल होईल तर a मायनस बी राहील, दॅट इज a मायनस बी. तर आता हे एक्सप्रेशन पहा, वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कशाचे इक्वल दिसणार तुम्हाला? वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू, आता ह्यांच्या दोघांमधून 2 कॉस ऑफ ए प्लस बी कॉमन घेऊ शकतो आपण,
टू कॉस ऑफ ए प्लस बी कॉमन जर घेतला तर आतमध्ये काय उरतोय? आतमध्ये उरतोय 1 प्लस कॉस ए मायनस बी. 1 प्लस कॉस ए मायनस बी. आणि ह्या वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मधून 2 कॉमन घेतला तर वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ह्याच्यातून जर आपण 2 कॉमन घेतला तर काय? 1 प्लस कॉस ए मायनस. समजतंय तुम्हाला? एवढं समजलंय? ह्याला 5 आणि ह्याला 6 म्हणा. सस्टेन कराल ना तुम्ही एवढा लोड सस्टेन कराल? एवढं हार्ड नाहीये हे. एकदम इझी होऊन जातं. तुम्ही एकदा जर हे पहा, ऍज अ टीचर पण खरं तर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी की मी पाहायला पाहिजे सोल्युशन. कारण पूर्ण 1 वर्षानंतर शिकवणं म्हणजे प्रत्येक माणूस विसरतो. बट हा मी नेहमी ट्राय करतो की आम्ही पण विसरलो पाहिजे. म्हणजे माझ्याकडून ज्या चुका होतील मला लगेच क्लिक होतील. त्या चुका तुम्ही नाही करा. बट हे जे क्वेश्चन्स आहेत आता हे मला म्हणजे असं कोणाला लगेच असं साक्षात्कार नाही होत. म्हणजे 10वी पर्यंत कसं चालायचं माहितीये की तुम्ही म्हणजे मी तर स्वतः सांगतोय मला मार्क्स तरी पण पडायचे. मी फक्त फॉर्म्युले करून जायचो. मी फक्त एखादा चॅप्टर आहे ना त्याच्यातला स्टार क्वेश्चन्स आणि फॉर्म्युले करून जायचो. स्टार क्वेश्चन्स तर ते बोर्डला करून गेलो लास्टला. तरी पण मार्क पडायचे. पण इथं फक्त फॉर्म्युलांवर गेम नाहीये. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन तुमचा युनिक आहे. प्रत्येक क्वेश्चन पाहता युनिक आहे. तर तुम्हाला जाताना म्हणजे परीक्षेला जाताना, एक्झामला जाताना तुम्हाला सगळे क्वेश्चन जे आहेत त्यांच्यावर नजर फिरवावी लागते. समजतंय? प्रत्येक क्वेश्चन पाहावा लागतो की अरे असं असेल तर काय करायचं? तसं असेल तर काय करायचं? प्रत्येक सोडवायचा नाही. पण तुम्ही आधी सोडवलेला आहे. टेस्टच्या वेळी सोडवलाय. तुम्ही फर्स्ट टाइम लर्न करत होते त्यावेळी सोडवलाय. मग आता एक्झाम जर आहे तर फक्त पाहून जायचं आहे. आणि मग जे काही तुम्ही तपश्चर्या केली ती तुम्हाला परीक्षेला कामाला येणार आहे. एका दिवसात तर कोणी सगळे दोन्ही पुस्तकं एक सोबत सॉल्व्ह नाही करू शकत. अप्रोच बिल्ड झाला पाहिजे. समजतंय? आता काहीच नाही राहिलं. आता त्याला ह्याने वाटलंच तर डिवाइड करा किंवा ह्याच्या जागी इक्वेशन 5 मध्ये ह्याच्या जागी हे टाका. काय टाका? वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बाय 2. इक्वेशन 5 काय आहे? इक्वेशन 5 आहे वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथं काय? 2 कॉस ऑफ ए प्लस बी आणि 1 प्लस कॉस ए मायनस बी च्या जागी या इक्वेशन 6 मधून 1 प्लस कॉस ए मायनस बी इज व्हॉट? वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बाय 2. बरोबर ना? तर तो टाका. वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बाय 2. ह्या 2 ला हा 2 कॅन्सल आणि कॉस ऑफ ए प्लस बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. कॉस ऑफ ए प्लस बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. दॅट विल बी वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. समजतंय का? ही कॉस ऑफ ए प्लस बी ची व्हॅल्यू मिळते इथून. आता तुम्हाला साईनची व्हॅल्यू काढायची. साइन ऑफ ए प्लस बी जर काढायचं तर दॅट विल बी अंडर रूट ऑफ वी आर कन्सिडरिंग ए मायनस बी लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. पॉझिटिव्ह कन्सिडर करतोय आपण. तर तुम्ही 1 मायनस त्याचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी सॉरी. तर अंडर रूट ऑफ 1 मायनस ह्याचा स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. एकदम लेंदी क्वेश्चन चाललाय हा. डिवाइड करायचंय 1 मायनस वरच्याचा स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. ह्याने याला मल्टिप्लाय करा तर काय? दॅट विल बी अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर मायनस ही वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर. समजतंय का? एवढं समजलं? अरे इथपर्यंत तुम्ही आले. हे काढलं. हा फॉर्म्युला तर ऑब्वियस आहे. माहिती आहे आपल्याला.
आता पहा, स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअर, स्क्वेअर आहे ना, ओपन नका करत बसू ब्रॅकेट्स. स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअर विल बी स्टार मायनस हॅश into star plus hash, star plus hash. ओके, त्याचा स्क्वेअर आहे तर स्टार इज दिस अँड हॅश इज दिस. ओके, आता काय होणार आहे, बाहेर मायनस साइन आहे तर लाईक टर्म कॅन्सल होणार आहे, सेम सेम वाल्या टर्म, आणि बाहेर प्लसचं साइन आहे तर अपोजिट साइन्स वाल्या टर्म कॅन्सल होणार आहे. मग इथं काय, दिस इंटू सॉरी एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर विल बी 2x स्क्वेअर, आणि वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विल बी 2y स्क्वेअर, म्हणजे दॅट विल बी 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता व्यवस्थित पहा, न्यूमरेटर काय आपल्याला 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर, बरं त्याला मी असं लिहू शकतो 2xy चा होल स्क्वेअर लिहू शकतो ना, आणि डिनॉमिनेटरला काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर. बरं स्क्वेअर त्यांना, हे जे स्क्वेअर्स आहेत त्यांना, म्हणजे जे न्यूमरेटर आणि जो डिनॉमिनेटर आहे त्यांना एका ब्रॅकेटमध्ये टाकून ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो मी. येस, सो दॅट इज 2xy अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर. Square root of this square will be whatever inside the bracket, 2xy divided by x square plus x. That is what we have to prove. Sin of a plus b equal to what? समजतंय का? जेई मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे आणि इझी आहे. इझीचे एक नजर टाकली असती तर मी आरामात म्हणजे केलं पण असतं आणि तुम्ही पण कराल, काही नाही. काय दिलंय, साइन ए प्लस साइन बी एक्स दिलाय, कॉस ए प्लस कॉस बी वाय दिलाय. 1 मिनिटात एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. इक्वेशन 1 इक्वेशन 2 हे प्रूव्ह करायचं. बरं हे प्रूव्ह करण्यासाठी मी काय केलं, एकतर एक्स इंटू वाय वाला अप्रोच वापरला, इथून तर येतोय साइन ऑफ ए प्लस बी, पण यांचं काय इथून नाही येते. मग मग मी स्क्वेअरिंग अँड ऍडिंग वाली टेक्निक, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड अँड ऍडिंग वाली टेक्निक, तर स्क्वेअरिंग ऑफ फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन, तर त्यांना मी इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 म्हणले. त्यांना दोघांना म्हणजे ह्याच्यातून हा सबट्रॅक्ट का केला, कारण कॉस ऑफ ए प्लस बी मिळेल ना आपल्याला, कारण कॉस ऑफ ए प्लस बी मध्ये कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी येतो, तर मायनस केला तर मला हे मिळालं. आणि इथं सगळ्यात जास्त आपला टाइम गेलाय की अरे इथं फॅक्टरायझेशन फॉर्म्युला अप्लाय करायचे. पहिला तर डबल अँगल फॉर्म्युला, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए कॉस 2a, कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर बी कॉस 2b, आणि मग हे आलं. ह्याच्यानंतर आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज केलाय, कॉस सी प्लस कॉस डी 2 कॉस सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. बरोबर समजतंय? सी प्लस डी बाय 2 म्हणजे काय, 2a प्लस 2b अपॉन 2, तर 2 न्यूमरेटर मधून कॉमन आणि डिनॉमिनेटरचा 2 हा 2 कॅन्सल, सी प्लस डी बाय 2 तसा सी मायनस डी बाय 2, सी मायनस डी बाय 2 दॅट विल बी ए मायनस बी. आता ह्याला इथं आपण रिप्लेस केलाय इथं, आणि ह्या दोघांमधून म्हणजे 2 कॉस वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय आलाय, 2 कॉस ऑफ ए प्लस बी प्लस 2 कॉस ऑफ ए प्लस बी इंटू कॉस ऑफ ए मायनस बी. त्याच्यामधून 2 कॉस ऑफ ए प्लस बी कॉमन काढलाय आणि राहिलाय काय आतमध्ये 1 प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. आता वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर केलाय, का केलाय, का केलाय, कारण वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर केल्यानंतर मग इथं जो कॉस ऑफ ए मायनस बी आहे त्याचं इंट्रोडक्शन होईल. ऍड केल्यानंतर, ऍड केल्यावर कॉस ऑफ ए मायनस बी मिळेल, सबट्रॅक्ट केल्यावर कॉस ऑफ ए प्लस बी मिळेल. ऍड केलं आपण, ऍड केल्यानंतर मग आपल्याला दिसतंय की अरे ह्यांना दोघांना जर ऍड केलं तर 2 कॉस ऑफ ए मायनस बी मिळतोय, आणि साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए 1 साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इज 1, तर 2 प्लस 2 कॉस ऑफ ए मायनस बी मिळतोय. 2 ला ह्यांच्यातून कॉमन घेतलं तर 2 इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस ऑफ ए मायनस बी मिळतोय. इक्वेशन 5 इक्वेशन 6 पहा. आता इक्वेशन 6 मधला 1 प्लस कॉस ऑफ ए मायनस बी वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 असेल,
तर त्याने रिप्लेस केलाय. इक्वेशन 5 मध्ये जे हे आहे 1 प्लस कॉस ऑफ ए मायनस बी हा वाला, त्याला मी वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 ने रिप्लेस केलाय. अपॉन 2 ने रिप्लेस केलाय, 2 ला 2 कॅन्सल आउट केलाय, तर कॉस ऑफ ए प्लस बी काय आलाय? कॉस ऑफ ए प्लस बी आलाय वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आणि मग कॉस ऑफ ए प्लस बी वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आल्यानंतर साइन ऑफ ए प्लस बी काढायचा असेल तर फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. इझी. आता वाटतोय का इझी? ओके. अशा टाईपचे प्रॉब्लेम 100% रिवाइज करायचे जातात. अशा टाईपचे प्रॉब्लेम जाताना 100% रिवाइज करून जायचे एक्झामला. एक्झामला जाताना 100% रिवाइज करून जायचे. हा. आता पहा, एक्झरसाइज वर आलोय आपण. प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चन्स हे तर इझीच आहे. हे तुमच्यासाठी एकदम शूट क्वेश्चन्स आहेत. काय कराल तुम्ही? 105 म्हणजे काय? 105 डिग्री म्हणजे किती? टॅन ऑफ 105 काढायचं आहे ना तुम्हाला. 105 म्हणजे किती? 90 प्लस 15. 90 प्लस 15 ना? 90 प्लस 15. मग काय कराल? टॅन 90 प्लस थिटा, 90 प्लस म्हणजे गेलाय तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये, 90 प्लस 90 मायनस करत असाल तर टॅनचा काय होणार आहे? कॉट होणार आहे. बरोबर ना? अरे आठवतंय की विसरले? टॅनचा कॉट होणार आहे. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो? निगेटिव्ह असतो. टॅनचा कॉट होणार आहे, मायनसचा कॉट 15 डिग्रीज. मायनसचा कॉट 15 डिग्रीज. हे याचा आन्सर आहे. मायनसचा कॉट 15 डिग्रीची व्हॅल्यू काढू शकता. टॅन 15 डिग्रीची काढली ना आपण, 2 मायनस रूट 3. टॅन 15 डिग्रीची काढली ना ती, 2 मायनस रूट 3. तर कॉट 15 डिग्रीची काय येणार? 1 अपॉन येणार. मायनस साईन तशीच 1 अपॉन 2 मायनस रूट 3. आणि हे मायनस साईन जर खाली दिलं तर 1 अपॉन रूट 3 मायनस 2. समजतंय? इझी. बर. आता हा पहा, हा क्वेश्चन पहा. कॉट 220. अरे यार, हे तर कोणी पण सांगू शकतं. 225 म्हणजे काय? 180 डिग्री प्लस 45 डिग्री. कॉट 180. 180 म्हणजे तुम्ही इथे आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये जात आहे. प्लस म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड मध्ये कॉट पॉझिटिव्ह असतो. कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. एवढं म्हणल्यानंतर कॉट ऑफ 180 प्लस किंवा 180 मायनस, तर कॉटचा कॉटच येणार आहे, कॉम्प्लिमेंटरी नाही येणार आहे. म्हणजे आन्सर इज कॉट 45 डिग्री. टॅन 45 नसतो तर कॉट 45 पण 1 येणार. इझी आहे. आणि या 75 डिग्रीला तुम्ही 90 मायनस नाही, 90 मायनस लिहायची गरज नाही किंवा नका लिहू का? कारण 90 मायनस 15 डिग्री जर लिहिला तर 15 स्पेसिफिक अँगल नाहीये, त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज लर्न नाहीये तुमचे. तर तुम्ही त्याला 45 डिग्रीज प्लस 30 डिग्रीज लिहा. आणि मग कॉस ऑफ ए प्लस बी वाला कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज करा. अरे जमतंय? ओके. आता प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चन्स. प्रूव्ह द फॉलोइंग. Cos of pi by 2 minus x into cos of pi by 2 minus y minus sin of pi by 2 minus x into sin pi by 2 minus y equal to this. हे प्रूव्ह करा. LHS पहा, डायरेक्ट LHS पाहू आपण. LHS मध्ये cos pi by 2 minus theta काय असतो? sin theta. बरं डायरेक्ट असं म्हणू शकता का रे? cos डब्बा cos स्टार cos डब्बा मायनस sin स्टार sin डब्बा, cos A cos B मायनस sin A sin B. हा A, हा A, हा B आहे, हा B. cos A cos B मायनस sin A sin B विल बी cos of A प्लस B. म्हणजे काय बनणार? cos of A काय? पाय बाय 2 मायनस एक्स आणि B काय? पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 मायनस वाय. बरोबर. आता पाय बाय 2 प्लस पाय बाय 2, 2 पाय बाय 2, 2 पाय बाय 2 म्हणजे पाय. बरोबर. सो दॅट विल बी कॉस ऑफ पाय. मायनसचं साइन कॉमन घ्या, मायनसचं साइन कॉमन घेतलं तर एक्स प्लस वाय.
आणि कॉस पाय मायनस पाय इथे आहेत तुम्ही मायनस सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आणि कॉस पाय मायनस करा किंवा पाय प्लस करा कॉसचा कॉसच राहणार ऑफ दॅट अँगल तर मायनसचा कॉस ऑफ एक्स प्लस वाय विल बी द आन्सर इझी आहे अरे तुम्ही लगेच कंटाळून जाता का रे 1.5 तासाला नेक्स्ट हे तर काहीच नाही हे एकदम इझी एकदम इझी tan पाय बाय 4 प्लस थीटा तुम्ही तुमचा होमवर्क आहे tan पाय बाय 4 मायनस थीटा tan पाय बाय 4 मायनस थीटा इक्वल टू 1 मायनस tan थीटा अपॉन 1 प्लस tan थीटा हे प्रूव्ह करा आणि हे मी प्रूव्ह करून देतो tan a प्लस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b LHS tan a प्लस tan b tan पाय बाय 4 प्लस थीटा आहे पाय बाय 4 ला a ट्रीट करा किंवा a म्हणा आणि थीटाला b म्हणा tan पाय बाय 4 प्लस tan थीटा डिवायडेड बाय tan पाय बाय 4 मायनस tan हो सॉरी 1 मायनस tan a tan b tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a tan b आता tan पाय बाय 4 1 असतो tan 45 डिग्रीज 1 प्लस tan थीटा डिवायडेड बाय 1 मायनस tan थीटा कारण tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय 1 ओके आता काय हा तर इझीच आहे स्क्वेअर आहे फक्त इथून इथं जाऊ शकता LHS वरून RH RHS वरून LHS वर पण जाऊ शकता त्याला मी कसं लिहिल माहितीये LHS वरून पण RHS वर जाऊ शकतो आपण हे दोन्ही रिझल्ट सांगितले वरचे आता LHS काय आपली LHS पहा LHS ला कसं लिहितोय हे पहा LHS आहे 1 प्लस tan x डिवायडेड बाय 1 मायनस tan x चा होल स्क्वेअर बरं होल स्क्वेअर म्हणजे दोनदा ना म्हणजे दॅट इज 1 प्लस tan x डिवायडेड बाय 1 मायनस tan x into 1 plus tan x डिवायडेड बाय 1 मायनस tan x बरोबर बर आता ह्याच्या डिनॉमिनेटरला हा द्या बरं आहेच ना ऑलरेडी कशाला करायचं आता मला सांगा हे जे एक्सप्रेशन आहे हे मी ह्याच्या डिनॉमिनेटरने पूर्ण एक्सप्रेशनच्या डिनॉमिनेटरला पाठवू शकतो का डिवाइडला मला ते रेसिप्रोकल घेऊन मग डिवाइडला पाठवावं लागणार समजतंय का अरे समजतंय मल्टिप्लिकेशन तर मल्टिप्लिकेशन टू डिव्हिजन जाण्यासाठी रेसिप्रोकल करून मग डिवाइड करा बरोबर मग 1 प्लस tan x डिवायडेड बाय 1 मायनस tan x आता बाय द वे हा जो आहे तो ह्याच्याशी मल्टिप्लाय झाला पाहिजे म्हणजे तो इथं असला पाहिजे कारण हे मल्टिप्लाय होतात ना आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचा न्यूमरेटर मल्टिप्लाय होतात न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर मल्टिप्लाय होतात मग इथं काय असायला पाहिजे 1 प्लस tan x बरोबर म्हणजे हेच एक्सप्रेशन असं लिहिलंय बरं हे एक्सप्रेशन कशाचे इक्वल आहे अरे हे चुकीचं लिहिलंय हे चुकीचं लिहिलंय इथं पुस्तकात हे एक्सप्रेशन कशाचे इक्वल आहे tan ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा ह्याच्या म्हणजे दॅट विल बी tan ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस tan x बरं इथं लिहून दिलं 1 मायनस tan थिटा डिवायडेड बाय 1 प्लस tan थिटा इक्वल टू tan ऑफ पाय बाय 4 मायनस थिटा म्हणजे हा काय येणार आहे tan ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स येणार आहे इझी ओके आता पहा नेक्स्ट क्वेश्चन इझीच आहे ए बी ए बी cos A cos B plus sin A sin B cos of A minus B
अरे जमतंय का? हा अँगल ए ट्रीट करा, ह्याला अँगल ए सारखं ट्रीट करा, ह्याला अँगल बी सारखं ट्रीट करा, ह्याला ए सारखं ट्रीट करा, ह्याला बी सारखं ट्रीट करा आणि फॉर्म्युला आठवा. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी इज कॉस ऑफ ए मायनस बी. मध्ये मायनसचं साइन दिलंय, तर हे काय बनणार? कॉस ऑफ एन ए, ए आतमध्ये मल्टिप्लाय करा प्लस ए मायनस ए आतमध्ये मल्टिप्लाय करा तर मायनसचा एन ए आणि मायनसचं साइन 2 आणि ए दॅट विल बी मायनस 2 ए प्लस एन ए मायनस एन ए कॅन्सल, ए मायनस 2 ए मायनस ए कॉस ऑफ मायनस ए कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा, सो दॅट इज कॉस ए. कुठं आहे? इझी आहे. सिमिलरली हे पण एकदम इझी आहे, हे पण एकदम इझी आहे. रूट टू ह्याला कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज करून ओपन करा. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी आणि मग रूट टू ने मल्टिप्लाय करा 1/√2. म्हणजे हे बाय द वे काय येणार माहितीये? कॉस पाय बाय 4 इंटू साइन, सॉरी कॉस पाय बाय 4 इंटू कॉस ए प्लस साइन पाय बाय 4 इंटू साइन ए. पण कॉस पाय बाय 4 साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1/√2, मग तो 1/√2 कॉमन घ्या आणि हा बाहेरचा ऑलरेडी √2 आहे, √2 ला 1/√2 कॅन्सल, आतमध्ये फक्त कॉस ए प्लस साइन ए राहील. ठीक आहे, हे पण एकदम इझी आहे. तुम्हाला सांगितलेलं पण आहे अशा टाइपचे क्वेश्चन्स प्रूव्ह करण्यासाठी कशाला 1 बनवायचा आहे, त्याने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करा. अशा टाइपच्या क्वेश्चन्स मध्ये कंपाऊंड अँगल फॉर्म्युला अप्लाय करा, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी आणि खाली कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी आणि इकडे जर 1 बनवायचं आहे तर साइन ए साइन बी म्हणजे साइन एक्स साइन वाय ने डिवाइड करा. समजतंय? या टाइपचा प्रॉब्लेम नाही झालेला हा आपण एकदा डिस्कस करू. इझीच आहे, फॉर्म्युले वापरून फक्त काय करा, एक्सपांड करा. एलएचएस पहा, एलएचएस पहा तुम्ही. एलएचएस ला एक्सपांड जर केलं कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू कॉस ऑफ एक्स मायनस वाय, कॉस एक्स प्लस वाय कशाच्या इक्वल आहे? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी आणि हा हे कशाच्या इक्वल आहे? कॉस एक्स कॉस प्लस, आता इथं मायनस आहे तर इथं प्लस येणार, बरोबर, प्लस साइन एक्स साइन, आतमध्ये मल्टिप्लिकेशन करा, आपोआप तुम्हाला तो रिझल्ट मिळूनच येईल. ह्याने ह्याला मल्टिप्लाय करा तर कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर वाय, कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय, याने ह्याला मल्टिप्लाय. मग ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलं तर साइन एक्स कॉस एक्स इंटू साइन वाय कॉस, ह्याने ह्याला मल्टिप्लाय करा, मायनसचा आहे बरं, मायनसचा आहे, मायनस साइन एक्स कॉस एक्स साइन वाय कॉस वाय. बर, आता ह्याने ह्याला मल्टिप्लाय करा तर मायनसचा साइन एक्स इंटू साइन एक्स विल बी साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन वाय विल बी साइन स्क्वेअर वाय. त्याला हे कॅन्सल, कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर वाय. अरे हे काहीतरी वेगळं झालंय का? वेगळं येत असेल तर जे पाहिजे ते ठेवा, जे नाही पाहिजे ते उडून टाका, म्हणजे कन्वर्ट करा दुसरं कशात तरी. कॉस स्क्वेअर वाय पाहिजे, कॉस स्क्वेअर वाय ला तसाच ठेवणार. मग ह्या कॉस स्क्वेअर एक्सचं काय करायचं, तर ह्याला आपण 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर मायनस, हा साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर वाय आहेच, पाहू आपण त्याचं नंतर काय करायचं ते. साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर वाय, इथला आपल्याला साइन स्क्वेअर वाय नाही पाहिजे, तर आपण काय त्याला लिहू, 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय. काय लिहू, 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय. पुन्हा कॉस स्क्वेअर वाय आतमध्ये मल्टिप्लाय करा तर कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय विल बी मायनसचा साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय, मायनसची साइन
तर मायनसचा साइन स्क्वेअर एक्स मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय. मायनसचा साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय आणि प्लसचा साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय कॅन्सल होतील. अप्रोचेस डेव्हलप होत आहेत ना, हे नाही पाहिजे तर मग काय करायचं? इथे येऊन थांबत रडत नाही बसायचं की अरे मला तर ट्रिग्नोमेट्री जमतच नाहीये. अजून थोडासा थॉट द्या, अजून थोडासा थॉट द्या. नसेल जमत तर प्रामाणिकपणे पुस्तकात पहा. सोल्युशन पाहणं काही वाईट गोष्ट नाही. सोल्युशन समजणं एक ग्रेट माणसाची किंवा ज्याला मॅथमॅटिक्स कळतं ना त्याला ते सोल्युशन समजतं. नाही तर सोल्युशन समोर असून पण जे ऍडव्हान्सचे किंवा मेनचे सोल्युशन नाही समजत. ओके, समजलं? आता नेक्स्ट. या टाईपचे प्रॉब्लेम. बरं, हा जसा आहे तसाच हा आहे आणि तसाच मला वाटतं हा पण. 1 2 3. आपण 27 डिग्री. इथून टॅन मध्ये जायचंय. टॅन मध्ये जायचंय. बरं, मला आता ते रिझल्ट पार्ट पाहिजेत. कोणते? टॅन पाय बाय 4 प्लस थीटा आणि टॅन पाय बाय 4 मायनस थीटा. म्हणजे 45 डिग्री प्लस अँगल थीटा आणि टॅन 45 डिग्रीज मायनस अँगल थीटा. फॉर्म्युला काय? 1 प्लस टॅन थीटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन थीटा आणि 1 मायनस टॅन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन थीटा. बरोबर. बरं, हा पार्ट जरी नसेल तरी मग आपण डिराईव्ह करू शकतो किंवा ह्याच्यातच काहीतरी जुगाड बनवून टॅन 72 डिग्रीज पर्यंत आपण जाऊ. काय करा माहितीये, मला तर असं वाटतं की टॅन मध्ये जाण्यासाठी याला 1 बनवावं लागणार आणि 1 ला टॅन 45 डिग्रीज पुट करावं लागणार. कळतंय का काय करायचंय? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करा कशाने? कॉस 27 डिग्रीजने. LHS च्या म्हणतोय मी, LHS कन्सिडर केली आहे. तर मग माझी LHS कशी बनणार? 1 प्लस, आता सारखं सारखं ही लिहायची गरज नाही. हे न्यूमरेटर लिहून त्याच्या डिनॉमिनेटरला कॉस 27 डिग्रीज, डिनॉमिनेटर लिहून त्याच्या डिनॉमिनेटरला कॉस 27 डिग्रीज लिहायची गरज नाही. 1 प्लस याला कॉस 27 डिग्रीजने डिवाइड करा, याला डिवाइड करा. tan 27 डिग्रीज डिवायडेड बाय this divided by cos 27 degrees 1 minus this divided by this tan 27 degrees. आता एक काम करा, हा 1 पहा आणि हा 1 पहा. इथला दिसत जरी नसेल तर आता दाखवून देतोय की हा 1 इंटू टॅन ऑफ 27 डिग्रीज लिहू शकता. आणि हे मला दिसण्यासाठी माझे फॉर्म्युले एकदम असे आहेत की अरे टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. तर इथं 1 ठेवायलाच लागणार आहे. ह्याची छेडछाड नाही करायची आपल्याला, त्याच्याशी छेडछाड नाही करायची. इथं काहीतरी टाकायचं. 1 तुम्हाला माहिती आहे सिन्स टॅन 45 डिग्रीज इक्वल टू 1, तर 1 च्या जागी काय रिप्लेस कराल आता? टॅन 45 डिग्रीज ने रिप्लेस करा. सो दॅट विल बी टॅन 45 डिग्रीज प्लसचा टॅन 27 डिग्रीज डिवायडेड बाय 1 मायनस टॅन 45 डिग्रीज. 1 च्या जागी टाकतोय आपण इंटू टॅन 27 डिग्रीज. मग काय बनणार? टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी विल बी टॅन ऑफ ए प्लस बी. तुम्ही तिकडे पाहूच नका, इकडे तर पाहूच नका, हे येणारच आहे. समजतंय? ऍड करा टॅन ऑफ 2 आणि 72 डिग्रीज. टॅन ऑफ 72 डिग्रीज. समजतंय? तर त्याच टाईपचा हा क्वेश्चन आहे. कोणता? हा वाला. थोडा वेगळा आहे. व्हॅल्यू नाही दिलेली, साइन 2a अपॉन वगैरे असं दिलंय. तर हा तर त्याच्याही सिंपल कॅटेगरीज आहे. टॅन एला साइन 5a, टॅन 5a ला साइन 5a अपॉन कॉस 5a लिहा. मायनसचा टॅन 3a ला तुम्ही साइन 3a अपॉन कॉस 3a लिहा. त्याच्या डिवाइडला काय? साइन 5a डिवायडेड बाय कॉस 5a लिहा.
प्लसचा साइन 5a डिवायडेड बाय कॉस 5a आणि काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. बस तुम्हाला तुमचे कंपाऊंड अँगल फॉर्म्युले बनलेले दिसतील. डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर कॅन्सल होणार आहे का एलसीएम घेतल्यानंतर? होणार आहे. याचा डिनॉमिनेटर काय बनणार आहे कॉस 5a इंटू कॉस 3a. याचा डिनॉमिनेटर बनणार आहे कॉस 5a इंटू कॉस अरे 3a. डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर कॅन्सल होणार आहे म्हणजे वर काय राहते वर राहते साइन 5a इंटू कॉस 3a मायनस कॉस 5a इंटू साइन 3a डिवायडेड बाय. तुम्ही पण अशा लाटा नका काढू एक्झाम मध्ये काय प्रॉपर. डिवायडेड बाय साइन 5a इंटू कॉस 3a प्लस कॉस 5a इंटू साइन 3. बरं ए आणि बी कशाला म्हणाल किंवा साइन एक्स कॉस वाय मायनस कॉस एक्स साइन वाय विल बी साइन ऑफ एक्स मायनस वाय म्हणजे साइन ऑफ 5a मायनस 3a. अरे बनलाय का फॉर्म्युला साइन एक्स कॉस वाय मायनस कॉस एक्स साइन वाय साइन ऑफ एक्स मायनस वाय आणि साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय विल बी साइन ऑफ एक्स प्लस वाय दॅट इज साइन ऑफ 5a प्लस 3. मग हा बनलाय 2a आणि हा बनलाय 8a. ओके. मला सांगा आपण तो tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इक्वल टू tan 3x मायनस tan 2x मायनस tan x वाला प्रूव्ह केला होता स्टार्टिंगला हा वाला. तसा सेम हा करायचा आहे 8 थीटाला 5 थीटा प्लस 3 थीटा लिहायचं आहे. tan ऑफ 8 थीटा काय बनणार मग tan 5 थीटा प्लस 3 आणि मग इथं tan a प्लस b वाला फॉर्म्युला अप्लाय करून डिनॉमिनेटर तिकडे मल्टिप्लाय करायचा. सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय ना सिमिलर टाईपचा. ओके. हा तर जमणार आहे. हा पण एकदम इझी आहे. काय करा माहितीये आता इथं थोडासा ऍडव्हान्स ऍडव्हान्स म्हणजे काय की आता जो आपण या टाईपचा सॉल्व्ह केला ना कोणता हा वाला सिमिलर टाईपचा आहे. आता कॉटला काय लिहिणार कॉस ए अपॉन साइन ए कॉस 4a अपॉन साइन 4a आणि तो इकडे मल्टिप्लाय करणार एलसीएम घेऊन म्हणजे कॉस ए कॉस 4a प्लस साइन ए साइन 4a आणि खाली कॉस ए कॉस 4a मायनस साइन ए साइन 4a म्हणजे वर प्लस आहे म्हणून कॉस ऑफ ए मायनस 4a आणि कॉस ऑफ ए प्लस 4a खाली मायनस असल्यामुळं तर मग वरती 3a आणि खाली 5a कॉस 3a डिवायडेड बाय कॉस 5a. कळतंय ना. आता ह्याच्यातला हा वाला एक क्वेश्चन आहे. अजून कोणता वाटतोय मला हा वाला आहे. बरं हा जमला तर हा जमणार का पाहू आपण. tan 50 degrees tan 50 degrees equal to tan 40 degrees plus 2 tan 10 degrees. Again 50 degrees equal to 40 degrees plus 10 degrees असं लिहा आणि प्रोसेसवर ट्रस्ट करा. tan घ्या दोन्ही साईडला. tan 50 degrees equal to tan of 40 plus 10 degrees. मग हा वाला फॉर्म्युला अप्लाय करा tan 40 degrees plus tan 10 degrees divided by 1 minus tan 40 degrees into tan 10 degrees. आता थोडासा कॉन्फिडन्स डाऊन होतोय. माझा तर नाही होतोय तुमचा होणार आणि माझा पण होत म्हणजे झाला असता
कारण अरे जे काढायचंय त्याच्यात तर तीनच प्रमाण, हे असं केलं तर सगळ्यांनाच माहिती जग जाहीर, tan 50 tan 40 tan 10 विल बी tan 50 मायनस tan 40 मायनस tan 10 येणार आहे. बट याच्यात पण लॉजिक आहे. म्हणजे इथून तर तुम्ही इथपर्यंत जाऊ शकले असते का, की tan 50 डिग्रीज इंटू tan 40 डिग्रीज इंटू tan 10 डिग्रीज इक्वल टू tan 50 डिग्रीज मायनस tan 40 डिग्रीज मायनस tan 10 डिग्रीज, इथपर्यंत जाऊ शकले असते. अरे टॅन मध्ये ना मोठा अँगल उरलेल्या दोघांपेक्षा 3 टॅन वाल्या टर्म्स प्रोडक्ट मध्ये आणि सगळ्यात मोठा अँगल उरलेल्या दोघांच्या सम इतका असेल, तर मग तुम्ही टॅन ऑफ दॅट मोठा अँगल मायनस टॅन ऑफ ते दोन छोटे अँगल्स लिहिणार. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर तुम्हाला समजून येईल, त्या स्टेपवर जाऊन पोहोचाल तुम्ही. पण आता खरी गेम इथे आहे. अरे tan 50 आणि tan 40 1 येतोय, असं का? कारण तुम्हाला अलाइड अँगल फॉर्म्युले सांगतायत की अरे tan 40 डिग्रीज म्हणजे कॉट ऑफ 90 - 40. कळतंय का? कॉट 90 मायनस थिटा इज टॅन थिटा. म्हणजे तुम्ही इथून म्हणताय की tan 40 डिग्रीज आहे cot 50 डिग्रीज, बरोबर. आणि tan 50 इंटू कॉट 50 म्हणजे कोण? tan 40. हा 1 असतो. 1 असतो. टॅन थीटा म्हणजे तुम्हाला माहिती का 1 असतो? tan 50 इंटू cot 50 ची व्हॅल्यू 1 असते, हे माहिती आहे. मग तुम्हाला हे माहिती का tan थीटा 1 अपॉन cot थीटा असतो, आणि cot थीटा जर tan ला मल्टिप्लाय झालं तर tan थीटा cot थीटा सेम अँगलचा tan cot प्रोडक्ट मध्ये असेल तर आन्सर 1 येतं. म्हणजे हे 1 आहे, त्याची व्हॅल्यू 1. इकडं काय tan 10 डिग्रीज, त्याला पाठवून द्या इकडं, आणि त्याच्यासोबत ह्यालाही म्हणा तू पण जा तिकडं. तर tan 50 डिग्रीज काय येईल? tan 10 डिग्रीज प्लस tan 10 डिग्रीज टू tan 10 डिग्रीज प्लसचा tan 40 डिग्रीज. समजतंय का? अरे समजतंय. हे दोघे इकडे गेले तर 2 tan 10 डिग्रीज प्लसचा tan 50 डिग्रीज इक्वल टू, सॉरी, प्लसचा tan 40 डिग्रीज इक्वल टू tan 50 डिग्रीज. ओके. आणि लास्टचा क्वेश्चन, याच्यानंतर पण क्वेश्चन्स आहेत काय? इझीच आहे, काही अवघड नाहीये. हे तर एकदम इझी. a+b π/4 च्या इक्वल आहे. tan a tan b दिलाय, tan ऑफ a+b काढा. 1 जर येत असेल ना tan ऑफ a+b, तर a+b π/4 च्या इक्वल आहे. हा वाला क्वेश्चन, ह्या वाल्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला फक्त अप्रोच सांगतो. 10 डिग्रीज 15 डिग्रीज वगैरे येते, तर हा 1 आहे, आणि त्यांना 1 म्हणजे थोडक्यात असं सांगायचं असेल की tan 45 डिग्रीज आहे, आणि मग त्या 45 ला तुम्ही 35 प्लस 10 डिग्रीज आणि प्रूव्ह करा. हे दीज आर कॉल्ड एज अप्रोचेस. इझी, जमून जाईल तुम्हाला, काही नाही. मग हे असं जर यूज केलं तर tan 45 डिग्रीज मायनस tan 35 डिग्रीज मायनस tan 10 डिग्रीज कशाच्या इक्वल येईल? हा इक्वल येईल tan 45 डिग्रीज tan 35 डिग्रीज tan 10 डिग्रीज. असं का रे? कारण ह्यांच्या दोघांची सम ह्याच्या इक्वल आहे. हाच तो एकच फॉर्म्युला. बर, आता मी सांगतोय की ह्याची पण व्हॅल्यू 1 आहे. का? कारण 35 इज 90 मायनस 45. tan 35 इज cot 45. कळतंय का? cot ऑफ 90 मायनस 45 इज tan ऑफ 45. समजतंय? आता मला जर हा 35 रिप्लेस करायचा आहे, तर मी असं म्हणेल की 90 मायनस 45 डिग्रीज येणार 35 डिग्रीज. तर tan 35, दोन्ही साईडला tan अप्लाय केला तर tan 35
equal to tan of 90 minus 45 will be cot 45. Tan 45 into cot 45 will be 1. बरोबर ना? मग हा वाला द्या इकडे पाठवून. बरोबर. हा वाला पण द्या इकडे पाठवून. तरी पण राहते काहीतरी, मग ह्याला आता तिकडे घ्यावं लागणार. नोट्स मी म्हणलं 45 डिग्रीज काय असतो? 45 डिग्रीज इज 35 डिग्रीज प्लस 10 डिग्रीज. आणि म्हणून मी टॅन वाला हे एक्सप्रेशन अप्लाय करीन. कोणतं? टॅन ऑफ 35 प्लस 10 डिग्रीज इक्वल टू 1. डायरेक्ट 1 लिहिन. टॅन पहा 35 प्लस 10, 35 प्लस 10 45. दॅट इक्वल टू 45 डिग्रीज. म्हणजे टॅन ऑफ दिस इज टॅन ऑफ दिस. टॅन 45 ची व्हॅल्यू तर 1 असते. मग आता ह्याच्यावर अप्लाय करा. टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर टॅन 35 डिग्रीज प्लस टॅन 10 डिग्रीज इक्वल टू 1 मायनस 1 ने मल्टिप्लाय केलंय ना, 1 ला मल्टिप्लाय केलंय याने 1 मायनस टॅन 35 डिग्रीज इंटू टॅन 10 डिग्रीज. आणि ह्याला इकडे बोलवा म्हणजे लेफ्ट हँड साइडला घ्या ही टर्म. तर टॅन ऑफ 35 डिग्रीज प्लस टॅन ऑफ 10 डिग्रीज प्लस tan of 35 degrees into tan 10 degrees equal to 1. या साईडला 1 राहील ना, इक्वल टू 1. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इझी आहे, एकदम इझी. हा वाला क्वेश्चन ए मायनस बी काढायचा आहे की ए प्लस बी काढायचा आहे ती सगळी जबाबदारी तुमची. मी फक्त विचारतोय ए प्लस बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये. पाय इज लेसर दॅन इज लेसर दॅन 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 इज लेसर दॅन बी इज लेसर दॅन 2 पाय. म्हणजे ए तुमचा कोणत्या क्वाड्रंट मध्ये बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये एवढंच होणार. ए थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि बी फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग ए प्लस बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करील. तर ह्या इक्वेशन्स, हे इक्वेशन्स नाही, हे आहेत इन इक्वेशन्स. काय इन इक्वेशन्स. आणि हे लिनियर इनइक्वॅलिटीज किंवा इन इक्वेशन्स आपण ज्यावेळी सेट थिअरी मध्ये पाहणार आहे, रूल्स ऑफ इनइक्वॅलिटीज, त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी समजून येतील. तुम्ही इनइक्वॅलिटीज ऍड करू शकता अशा. लेफ्ट हँड साइड म्हणजे ह्याच्यामध्ये हे, ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सबट्रॅक्ट पण करू शकता. तर मला सांगा ए प्लस बी कुठून कुठपर्यंत लाय करील ऍड केल्यानंतर. पाय प्लस 3 पाय बाय 2. पाय प्लस 3 पाय बाय 2 चा आन्सर सांगा. पाय प्लस 3 पाय बाय 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय 5 पाय बाय 5 पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2 प्लस 2 पाय 3 पाय बाय 2 प्लस 2 पाय इंटू 2 डिवाइड बाय 2 7 पाय बाय 2 7 पाय बाय 2. आणि ए मायनस बी सबट्रॅक्ट करा. पाय मायनस 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्रीज. पाय मधून मायनस करते तर निगेटिव्हचा असणार आहे तो. पाय मायनस 3 पाय बाय 2 तर मायनसचा पाय बाय 2 काय येईल, मायनसचा पाय बाय 2. आणि 3 पाय बाय 2 मधून 2 पाय मायनस करा. 3 पाय बाय 2 मधून 2 पाय मायनस करा. 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय. तर हा येणार, बरोबर सांगितलं ना मी, पाय मायनस 3 पाय बाय 2. पाय मायनस 3 पाय बाय 2 मायनसचा आणि 3 पाय बाय 2 मायनस 4 पाय बाय 2 आपण मायनस पाय बाय 2. मग मला वाटतं हे कॉस ऑफ ए प्लस बी काढायचं असणार आहे. ए मायनस बी चा काही विषयच नसणार आहे. एकदा प्रिंटिंग मिस्टेक आहे का चेक करा. नवीन बुक आहे ना.
मायनसच आहे. मायनसला इंटरवल नाही ना. पाय मायनस -π/2 नाही. ह्याच्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे. तुमच्याकडे नोट्स आहेत तुमच्या? नोट्स म्हणजे याचं सोल्युशन असतं ते लायब्ररीत आहे. कोणाकडे आहे? पहा, तोपर्यंत मी सांग तोपर्यंत मी क्वाड्रंट डिटरमाइन करतो. मला सांगा हा 5π/2 म्हणजे काय? पहा, 1π/2, 2π/2, 3π/2, 4π/2, 5π/2. 5π/2 म्हणजे त्याचा टर्मिनल आर्म हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असेल. पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असेल त्या अँगलचा. आणि 7π/2 म्हणजे 6π/2, 7π/2. तर 7π/2 हा जो अँगल आहे त्याचा टर्मिनल आर्म या क्वाड्रंट मध्ये लाई करत असेल. समजतंय? ऍड करताय ना तुम्ही ए प्लस बी ला. ऍड केलंय 5π/2. तुम्हाला या वेळी नाही सांगायला पाहिजे खरं तर. का बरं माहितीये? कारण तुम्ही आता सध्या कंपाऊंड अँगलने साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बस. ए कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे माहितीये, बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे माहितीये. ह्याला सध्या तरी डोकं नका लावू, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला डोकं लावतं. ठीक आहे ना? तर ए चा क्वाड्रंट माहितीये, ए चा क्वाड्रंट माहितीये आणि बी चा क्वाड्रंट माहितीये. तर अकॉर्डिंगली ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्ही काढाल फॉर अँगल ए अँड फॉर अँगल बी. बरं, तुम्हाला मी ती ट्रायंगल मेथड सांगितली होती का? ट्रायंगल मेथड, ट्रायंगल मेथड टू फाइंड आउट ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. साइन ए काय 5/13 मायनस असू द्या, क्वाड्रंट वाईज आपण मग त्याला व्हॅल्यूज म्हणजे सायन्स देऊ. साइन ए म्हणजे ह्याला जर मी अँगल ए म्हणलं, अॅक्यूट अँगल ए, तर साइन ए 5/13 म्हणजे 5/13 आणि 5/12 चं पायथागोरियन कटलेट म्हणजे हा 12 असायला पाहिजे. आता कॉस बी 3/5 दिलाय म्हणजे हा अँगल जर बी असेल तर हा ऍडजस्टंट 3 आणि हायपोटेनस 5 तर हा 4 असेल. बरोबर? तर मग तुम्ही आरामात काढू शकता कशाची व्हॅल्यू. साइन ए तर ऑलरेडी माहिती आहे -5/13 कॉस ए, आणि हे बरोबर पण असेल का, कारण मग तुम्ही ह्या वेळेने जर फाइंड आउट करणार असाल तर. पण बाय द वे ते जे इंटरवल दिले ते बरोबर नाही दिलेले, -π/2 दिलाय तो. -π/2 to -π/2 म्हणजे जर तुम्ही सबट्रॅक्ट केलं तर कॉस ए काय येईल 12/13. त्याच्यानंतर साइन बी काय येईल 4/5 आणि कॉस बी काय येईल 3/5. काय येणार 3/5. इव्हॅल्युएट करा. ठीक आहे, फॉर्म्युलेज लिहा आणि इव्हॅल्युएट करा. टॅन ए प्लस बी काढायचा आहे तर साइन ए प्लस बी अपॉन कॉस ए प्लस बी करा किंवा तिथून टॅन पण काढा. बर, साइनचा विचार करा. साइनचा विचार केला का आपण? कोणत्या क्वाड्रंट मध्ये? ए कोणत्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड क्वाड्रंट. आणि बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फोर्थ क्वाड्रंट. तर मग थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कॉस दोन्ही निगेटिव्ह असतात आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो पण साइन निगेटिव्ह असतो. समजतंय? मग तुम्ही त्याच्या व्हॅल्यूज काढू शकता. दॅट इज ऑल अबाउट दिस एक्सरसाइज. पुढचा तर अगदी इझी आहे आणि हा पूर्ण का घेतला मी, कारण इथून पुढे तुम्हाला जास्त डाऊट्स नाही येणार किंवा अप्रोचेस डेव्हलप होतील म्हणून मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स घेतले आपण आज. ठीक आहे, बाकी हे एकदम इझी इथून पुढचं.